26 जनवरी प्रजासत्ताक दिन पर नासिक की ऐतिहासिक धरती पर पालक मंत्री गिरीश महाजन द्वारा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान किए जाने का मामला तूल पकड़ता जा रहा है। नासिक की तरह कल्याण में भी भारतीय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष की ओर से कल्याण के तहसीलदार को एक निवेदन देकर पालक मंत्री गिरीश महाजन को मंत्री पद से हटाने की मांग की जा रही है। इसी विषय में भारतीय राष्ट्रीय आरपीआई पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष दादा साहेब पी.बी. खड़से ने अपने समर्थकों के साथ कल्याण के नायब तहसीलदार पंजाबराव पवार को एक निवेदन दिया है। इसमें मांग की गई है कि नासिक के पालक मंत्री गिरीश महाजन पर एट्रोसिटी एक्ट के तहत कार्रवाई की जाए और उन्हें मंत्री पद से हटाया जाए। इस निवेदन देते समय अधिवक्ता गुलाब खंदारे, बालाजी पात्रे, स्वप्नाली ताई सोनवणे, सुषमा देवी मोटघरे इत्यादी उपस्थित थे। रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने नाशिक या ठिकाणी गिरीश महाजन पालकमंत्री नाशिक यांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम करत असताना मुद्दामहून बाबासाहेबांचं नाव न घेतलं, फोटो न लावल्याने आम्हाला दुःख झालं आणि त्या दुःखाने आम्ही त्यांच्यावर अल्ट्रासिटी करत आहोत हे त्यांनी दक्षता घ्यावी आणि देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे। हे निवेदन कुठे तुम्ही दिले? तहसीलदाराला निवेदन दिलं। कुठला तहसीलदार? तहसीलदार मुख्यमंत्र्याकडे पाठवतील। कुठला तहसीलदार निवेदन दिलं? कल्याण 2 मिनिटं नका बोलू। काल दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम असताना पालकमंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र सरकारचे भाजपचे गिरीश महाजन साहेब यांनी मुद्दामहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटोही ठेवला नाही मुख्य ध्वजाच्या ठिकाणी आणि बाबासाहेब आंबेडकरचं नावही घेतलं नाही। त्यामुळे आम्हाला गिरीश महाजनचा धिक्कार असो। गिरीश महाजन साहेबाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून लवकरात लवकर फडणवीस साहेबांनी राजीनामा घ्यावा आणि गिरीश महाजन साहेबावर अट्रॉसिटी अंतर्गत लवकरात लवकर कडक कायदा करून अट्रॉसिटी ॲक्टचा कायदा गुन्हा दाखल करावा आणि लवकरात लवकर त्यांना बडतर्फ करावा ही मागणी भारतीय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही करत आहोत। आमचे राष्ट्रीय नेते दादासाहेब खडसे हे आहेत आणि आमच्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका सुषमा देवी ह्या सुद्धा आमच्या सोबत आहेत। सर्व शिष्टमंडळ आहे। म्हणून आम्हाला शासनाला निवेदन द्यायचं किंवा इशारा द्यायचा आहे की तुम्ही लवकरात लवकर गिरीश महाजन साहेबांच्या विरोधातल्या लवकरात लवकर त्यांना बडतर्फ करावं आणि मंत्रिमंडळातून त्यांची वर्णी काढून टाकावी। जय भीम। तमाम आंबेडकरी जनतेला क्रांतिकारी जय भीम। मी दादासाहेब खडसे, भारतीय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष। मित्रो, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जातीय भेदभावातून 26 जानेवारी 2026 रोजी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांचं नाव घेण्याचं टाळलं आणि जातीय भेदभाव केला। तेव्हा भाजपचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आज आम्ही तहसील कल्याण येथील तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे की भाजपचे जातीवादी पालकमंत्री गिरीश महाजन यांचं पालकमंत्रीपद तातडीनं काढण्यात यावं, तसेच त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। जय। कुठल्या पक्षाकडे मागणी केली? भारतीय राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी केली आहे।